मराठी एक ऐसा सब्जेक्ट जो कि बड़े पैमाने में बच्चों को कोई को आसान लगता है, किसी को बहुत कठिन लगता है। क्या होता है, क्यों होता है? सर व्याकरण कैसे आएंगे? सर व्याकरण तो बहुत कठिन आएंगे सर। सर पेपर को कैसे अटेम्प्ट करना है सर, ट्रिक बताएंगे, स्ट्रेटेजी बताएंगे सर, पीडीएफ देंगे सर, व्याकरण के नोट्स हैं आपके पास। सभी के सभी बातें आज करेंगे, ठीक है बच्चा। मेरे को मालूम है तेरे मन में क्या चल रहा है अभी। अच्छे से देख, तू पढ़ाई कर रहा है या नहीं कर रहा है, तेरे को मालूम है। अच्छे से पढ़ तू, तेरे को लास्ट बार बोल रहा हूँ मैं, ठीक है। अभी हम शुरू करते हैं, ठीक है। जो जो चीजें मैं अभी बताऊंगा अच्छे से वही पेन पेपर लेके बैठा, ठीक है। अभी हम शुरू करते हैं। तो बच्चा जो मराठी की व्याकरण है उसके लिए आपके सर ने पीपीटी बनाई है, सिर्फ 30 पेजेस की है। इसको अच्छे से कर डालोगे तो 20 से 30 मार्क्स कंफर्म हो जाएंगे। हाथ के मार्क्स से छोड़ दोगे तो कोई दिक्कत नहीं, ले लोगे तो बड़ा फायदा होगा आपका। अच्छी बात है, ले लो अच्छे से मार्क्स, 20 से 30 मार्क्स आ जाएंगे, बहुत बड़ा परसेंटेज बढ़ जाएगा। तो हम शुरू करते हैं मराठी के व्याकरण की शुरुआत हम करते हैं, ठीक है। सबसे पहली जो चीज होती है होता है अनन्वय। आता व्यवस्थित लक्ष दे, सर्वात पहिले जे असणार आहे ते असणार आहे अनन्वय। अनन्वय म्हणजे काय? आता अनन्वय म्हणजे काय सर, ते जरा सांगता का मला? हो सांगतो, लक्ष दे। आता उपमेय जो असतो, उपमेय दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो। मला सांगायचं काय की आता ताजमहल आहे आपल्याकडे, मला सांगायचं काय आपल्याकडे ताजमहल आहे, ठीक आहे। ताजमहल एकमात्र असा महल आहे की जो आपल्या भारतातच आहे, त्याच्यासारखी प्रतिकृती दुसरी कुठेच नाही। म्हणजे काय मला इथं सांगायचंय की ताजमहलाला तो एवढा सुंदर आहे, तो एवढा आश्चर्यकारक आहे, त्याच्यामध्ये नक्षीकुत्री कृती एवढी बारीक आहे, एवढी बारीक आहे की त्याची आपण उपमा दुसऱ्याला देऊ शकत नाही, त्याची उपमा आपण त्यालाच देऊ शकतो। अशी घटना जेव्हा घडते किंवा असं जे वाक्य असतं ना त्याला आपण अनन्वय असं म्हणतो, ठीक आहे। उदाहरणार्थ मी सांगतो, आता बघ उदाहरणार्थ पहिलं काय की आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच परी, म्हणजे या जगामध्ये ताजमहाल आहे तो एकच आहे आणि तो त्याच्याच सारखा आहे। समजलं का नाही समजलं? दुसरा, या आंब्यासारखा गोड आंबा हाच। मग किती छान आहे ना, मग किती छान वाटतं ना की हा आंबा एवढा गोड आहे ना की तो त्याच्याच सारखा आहे, म्हणजे तो गोडच असणार, त्याची उपमा दुसऱ्याला देऊ शकत नाही। तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे? अनन्वय अलंकार असं म्हणणार, ठीक आहे। आता पुढे जाऊ, आणखी काही उदाहरणे बाळ वाचून घे मस्तपैकी, छान। आता पुढे जाऊ, प्रयोग। आता वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म, क्रियापद या संबंधालाच आपण प्रयोग असं म्हणतो। म्हणजे कर्ता आणि क्रियापद, कर्म आणि क्रियापद यांचा जो संबंध असतो त्याला आपण प्रयोग असं म्हणत असतो, ठीक आहे। आता पहिला प्रयोग जो असणार तो असणार आहे कर्तरी प्रयोग, ठीक आहे। आता पहिला जो प्रयोग आहे त्याला म्हणणार आहे आपण कर्तरी प्रयोग। कर्तरी प्रयोग मध्ये काय? समीर चित्र रंगवतो, स्वाती चित्र रंगवते, मुलगा सूचना फलक वाचते, मुलगी सूचना फलक वाचते, मुली सूचना फलक वाचतात, आम्ही शाळेत जातो, त्या शाळेत जातात। हे सर्व काय? कर्तरी प्रयोग आहे, ठीक आहे। जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो। म्हणजे सरांना काय सांगायचंय, जेव्हा इथं समीर असतो तेव्हा इथं रंगवतो म्हणतो, पण इथं जेव्हा स्वाती असते तेव्हा त्याला रंगवते म्हणतो, जेव्हा इथं मुलगी असते तेव्हा वाचते म्हणतो, आणि जेव्हा इथं मुली असतात तेव्हा वाचतात म्हणतो, जेव्हा इथं आम्ही असतं तेव्हा इथं जातो म्हणतो, आणि जेव्हा इथं त्या असतात तेव्हा जातात म्हणतात। सांगायचं काय की कर्तरी प्रयोग म्हणजे काय की व्यक्तीच्या म्हणजे कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे जेव्हा क्रियापद वाक्यातील बदलतं। क्रियापद म्हणजे काय? क्रियापद माहिती आपल्या सर्वांना जे क्रिया करतं, ठीक आहे। म्हणजे लिंग, वचन, पुरुष कर्त्याचं हे क्रियापदानुसार बदलतं, किंवा क्रियापद जे वाक्यातील आहे ते कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे बदलते तेव्हा त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो, ठीक आहे। कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग म्हणजे काय बाळांनो? आता केशवने सदरा खरेदी केला, केशवने विचार खरेदी केली, कमलने बक्षीस मिळवले, कमलने बक्षिसे मिळवली। अरे बाप रे,
कमलने बक्षीस मिळवले आणि कमलने बक्षिसे मिळवली, म्हणजे इथे एकच बक्षीस मिळवलं बरं का ते, आणि इथं अनेक बक्षिसं मिळवली. केशवने सदरा खरेदी केला, केशवने विजार खरेदी केली. आता बघूया काय काय. आता बघ, जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. आता बघ इथं कर्म आहे, इकडं कर्म आला आणि वर काय होतं, लक्ष दे, वर पण काय होतं, वर काय होतं, वर करता होताय, वर करता होता म्हणून त्याला कर्तरी प्रयोग म्हटलं. खाली कर्मानुसार बदलणारे, त्याच्यामुळे त्याला म्हणणारे कर्मणी प्रयोग. ठीक आहे, सोप्या गोष्टी. आता भावे प्रयोग, आता मी पण सांगतोय, जरा छान वाक्य ऐकलं. सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. काय, जरा थांबले, जरा परत बघू दे व्यवस्थित चालू आहे. हा चालू आहे, बापरे बाप. आता काय सांगतोय बघते, सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले, सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले, सैनिकांनी शत्रूंना सीमेवर रोखले. अरे बापरे, सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले, सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले, सैनिकांनी शत्रूंना सीमेवर रोखले. म्हणजे काय बघ, आता हे क्रियापदाचं रूप आहे ना, हे कर्ता किंवा कर्म या ज्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून ते स्वतंत्र असते, तेव्हा तो भावे प्रयोग असतो. म्हणजे बघ, इथं सैनिकाने, इथं सैनिकांनी आहे, इथं पण सैनिकांनी आहे, पण इथं रोखले म्हणजे रोखले बदललं का, नाही. म्हणजे कर्म बदललं किंवा कर्ता बदलला तरी रोखले बदललं का, नाही. म्हणजे ते काय स्वतंत्र आहे, ते काय एकवचनी आहे. तेव्हा हा जो प्रयोग असतो त्याला काय म्हटलं जातं, भावे प्रयोग असं म्हटलं जातं. ठीक आहे बाळांनो, आता प्रयोग म्हणजे सांगितलं तुम्हाला मी की कर्ता आणि काय सांगितलं मी, पहिल्यांदा पुन्हा जाऊ, जरा व्यवस्थित लक्ष दे, पुन्हा सांगतो. प्रयोग काय होता बाळांनो, प्रयोग म्हणजे काय सांगितलं सरांनी, कर्ता क्रियापद, कर्म क्रियापद यांचा जो संबंध होता त्याला सरांनी प्रयोग असं म्हटलं. प्रयोगाच्या मुख्यतः सरांनी किती भाग सांगितले, 3 भाग सांगितले. पहिला भाग कुठला होता, कर्तरी प्रयोग. दुसरा भाग कुठला होता, कर्मणी प्रयोग. आणि तिसरा प्रयोग कुठला होता, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये काय होत होतं, कर्तरी प्रयोगामध्ये लिंग वचन पुरुष, कर्त्याचं, कुठलं, कर्त्याचं. ठीक आहे, कर्मणी प्रयोग मध्ये काय होतं, कर्माचं लिंग पुरुष वचन बदलत होतं. ठीक आहे, आणि भावेमध्ये काय होतं, ते एक वचने होतं, ते बदलत नव्हतं. ठीक आहे, याला म्हणणं प्रयोग. बाळांनो, आता मला एकच सांगायचं आहे. ठीक आहे, मी जास्त वेळ काय तुमचं लेक्चर घेणार नाही, मला माहिती आहे महत्वाचा आपला वेळ. आता मी काय सांगतो बाळांनो, तुम्हाला आहे ना, जो आता हे जे व्याकरण आहे ना, याचा अभ्यास स्वतःहून करायचा, याचा अभ्यास तुम्हाला स्वतःहून करायचा. ठीक आहे, का असं सांगतोय मी, कारण की बघ, आता मी एवढ्या गोष्टी तुला सांगितल्या, मी तुला आता आहे ना ह्या 30 पेजेसची PDF देतो, ह्या 30 पेजेसची तुला काय देऊन देतो, मी PDF देऊन टाकतो. काय PDF देतो तुला. काय करायचं, सर्व गोष्टी एक व्यवस्थित वाचायच्या, एक व्यवस्थित काय करायचे तुला वाचायच्या. मला एवढंच सांगायचंय की मराठीच्या व्याकरण मध्ये तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागलं. काय करावं लागणार, तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागणार. ठीक आहे, सेल्फ स्टडीसाठी सर आम्हाला PDF कुठं मिळणार हो, अरे ते YouTube चॅनल असतं ना, त्याच्या ते शेवटी कोपऱ्यात काहीतरी असतं आणि तिथं बहुतेक चॅनलची माहिती दिलेली असते, त्याला काय म्हणतात ते मला काही माहित नाही. तिथे एक आपली लिंक आहे व्हॉट्सअपच्या कम्युनिटीची, तिथं तुला याची लिंक देणार किंवा याची PDF त्या व्हॉट्सअपच्या कम्युनिटीवर मी प्रोव्हाइड करणार, तिथं तुला जॉईन होऊन जायचं. किंवा टेलिग्रामला पण तू जॉईन होऊ शकतो. तुला शेवटचा माझा एकच संदेश आहे बाळ, तुझे येणारे जे पेपर आहे ना, तुला वाटणार पण नाही तुझ्या बोर्डाचा पेपर कधी संपणार आहे, हे कधी वाटणार नाही. हे तुला प्रत्येक पेपर तुला एकदम सोपा वाटणार, एक पण पेपर तुला जाणवणार नाही की या पेपराने मला त्रास दिला असं. मी सांगतो काय, हे सर्व कधी शक्य होणार, जेव्हा तू सरांच्या सोबत जोडला जाशील तेव्हा शक्य होणार आहे. ठीक आहे, का असं सांगताय, कारण की सर प्रत्येक बोर्डाचा पेपराच्या अगोदर 10 ते 5 लेक्चर अपलोड करणारे, जे की लेक्चर तू बघितले तर तुला काही सुद्धा अडचण येणार नाही, ही विश्वास मी तुला देतोय बाळ. तुला एकच कर्म करायचंय, सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाक. तुझ्या एका सबस्क्राईब मुळे फायदा असा होतो की जास्तीत जास्त मुलांपर्यंत मदत पोहोचते. तुझ्या एका लाईक आणि चांगल्या विचारामुळे एकच गोष्ट अशी होते की ज्या विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानाचा सागर अजूनपर्यंत पोहोचला आणि त्याच्यापर्यंत ज्ञानाचा सागर पोहोचवण्याचं कर्म हे तुझ्या हातून आणि माझ्या हातून घडत असतं. ज्ञान देणे आणि ज्ञान पोहोचवणे याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं महान कर्म नाही, हे वाक्य
वाक्य माझ्यासोबत तू आता बोल, घरी गेल्यावर विचार कर, घरी जे तुला माहिती 2 मिनिटं विचार कर आणि मग कृती कर बाळांनो. एवढंच सांगायचंय मला. करत राहा अभ्यास. काहीही अडचण आली तुम्हाला विचार, कमेंट्स मध्ये प्रतिक्रिया दे. तुझ्या प्रत्येक कमेंट्सला मी रिप्लाय देत असतो बाळांनो. आपण इथं थांबूया. खूप खूप तुमचा आभारी आहे.